हॅलो एव्हरीवन, तर वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ। सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग। सहा वाजायला 10 मिनिट कमी आहे सकाळचे। तर बघा आजपासून टिफिन चालू झालेला आहे ह्यांचा। आतापर्यंत टिफिन वगैरे देत नव्हते मी, 1-2 महिने झालं टिफिन बंद होता, कारण ह्यांच्या कंपनीमध्ये जेवायला वगैरे कॅन्टीनमध्ये छान भेटत होतं, त्यामुळे डब्बा घेऊन जात नव्हते। तर आता आजपासून बघा टिफिन चालू झालेला आहे 2 महिन्याच्या नंतर। सो त्याचीच तयारी चालू आहे आणि भाजी बनवायची आहे। वालाच्या शेंगा रात्रीच मी निवडून वगैरे ठेवलेली होती आणि बघा कढईमध्ये तेल वगैरे घेतलं आणि मोहऱ्या संपल्या होत्या, सो मोहऱ्या काढायच्या आहेत मला। आता सकाळी मोहऱ्या कुठे आहेत काय आहेत ते तर माझ्या लक्षात नाही, आता नंतर बघून काढावं लागेल। सो आता फक्त जिरे टाकलेले आहेत आणि फोडणी टाकलेली आहे शेंगा टाकून। सो सुक्या शेंगाची भाजी बनवायची आहे मला, रस्सा वगैरे बनवणार नाही, कारण टिफिनला म्हटलं की सुक्याच भाज्या कराव्या लागतात। आणि वेदांसाठी सुद्धा हेच बनवणार आहे मी, वालाच्या शेंगा आणि चपाती। सो दोघांसाठी सेमच टिफिन असणार आहे आजचा। तर एवढ्या दिवस रिलॅक्स होतं बघा, डबा वगैरे काही नव्हतं, सो उशिरा उठावं लागायचं। म्हणजे 5:15ला उठत होते, तर मी आता आजपासून 5:45लाच उठत आहे। अर्ध्या तासानं अगोदर उठणार आहे, कारण झालं पाहिजे दोघांचं मिळून, सो त्यासाठी। तर बघा फायनली भाजीमध्ये मीठ टाकून फक्त तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी चटणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। चटणी जरा कमी टाकायची आहे, कारण वेदांतला सुद्धा खायची आहे भाजी, त्यामुळे जरा बेतानच टाकावी लागणार आहे। तर वेदांतने खूपच मनावर घेतलेलं आहे जरा तिखट खाण्याचं, सो चांगलं झालं माझ्यासाठी सुद्धा, कारण मला पण सेपरेट भाज्या काढावं लागायच्या त्याच्यासाठी, सपक वेगळी तिखट वेगळी असं। तर आता जशी भाजी असेल जेवढी तिखट असेल तेवढी खात आहे। आणि कसं माझ्या भाज्या नॉर्मली कमीच तिखट असतात, जास्त तिखट आमच्यात खात नाहीत, त्यामुळे नॉर्मलच असतात, एवढं काही तिखट नसतात, त्यामुळे तो सुद्धा खाण्यासाठी एबल आहे ह्या भाज्या। तर बघा चटणी टाकून घेतली, शेंगदाण्याचं कूट टाकून घेते सगळ्यात शेवटी आणि नंतर चपात्या बनवायच्या आहेत। सो असाच आहे, चपाती आणि भाजी एवढंच द्यायचं आहे, नाश्ता काही देणार नाही, नाश्ता ती कॅन्टीनमध्ये करतील। तर बघू नाश्ता जेव्हापासून म्हणतील तेव्हापासून नाश्तासुद्धा सुरुवात करावी लागेल मला करायला, पण आत्ता तर काही म्हटले नाहीत नाश्त्याचं, सो त्यामुळे फक्त टिफिन म्हणजे लंच एवढंच बनवणार आहे। तर चालू आहे असं माझं बघा। आणि वेदांचे पप्पा अजून काही उठलेले नाहीत दोघेजण, आता ते दोघे वेदांचे पप्पा 6:15ला उठतील आणि वेदांत 7-7:30ला उठेल, सो असं आहे। आणि नंतर भाजी शिजली झाकून ठेवली, तर चपात्या अगोदर लाटून घेतल्या, तर ह्यांच्यासाठी 3 चपात्या बनवल्या होत्या आणि वेदांसाठी 2 बनवल्या होत्या, बाकीचा स्वयंपाक मी नंतर बनवणार होते टाइम भेटला तर, नाहीतर मग स्कूलमधून आल्याच्या नंतर वेदांतला सोडून तेव्हा बनवणार होते। तर 5 चपात्या करून घेतल्या, वेदांसाठी 2 आणि ह्यांच्यासाठी 3। तर ह्यांना 3 चपात्या बास होतात, जास्त काही लागत नाहीत मीडियम साईजच्या। टिफिनसाठी म्हटलं का लहान चपात्या कराव्या लागतात, घरी काय आपलं कसंही चालतं, पण टिफिनसाठी म्हटलं की लहानच साईज करावी लागते चपात्यांची। तर असं मी अगोदर लाटून घेते आणि नंतर भाजून घेते। तर बघा पूर्ण चपात्या लाटलेल्या आहेत, आता डायरेक्टली भाजत आहे। तर फायनली झालेल्या आहेत चपात्या सुद्धा। आता सगळ्यात शेवटी चहा बनवते, ह्यांचा आवरेपर्यंत चहा सुद्धा होईल, नंतर माझा टिफिन वगैरे भरायचा आहे। मग अजून मला चपात्या जरा थंड होऊ देते आणि नंतरच मग टिफिनमध्ये भरते, कारण गरम चपात्या जर भरल्या त्यामध्ये तर काय होतं, चपात्याला असं घाम आल्यासारखा होता आणि मग चपात्या अशा ओल्या झाल्यासारख्या होतात, त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या चपात्या अगोदर आणि नंतरच टिफिनमध्ये भरायच्या। सो भाजीचं एवढं काही नाही, आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे भाजी खराब होण्याचा प्रश्नच येत नाही, गरम जरी भरली तरी। तर मग भाजी मी गरमच भरत आहे आणि चपात्या बघा मी अशा कडेला बास्केटच्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे आपल्या चपाती ठेवण्याचा टोपला आहे त्याच्यामध्ये साईडला ठेवलेल्या आहेत अशा काढून, तर थंड होतात तशा पटकनी त्यासाठी। आणि फायनली चहा होत आहे शेजारी इकडे बाकीचं आवरेपर्यंत, आणि नंतर हे सुद्धा आवरून येतील, नंतर त्यांना चहा देते ओतून, तोपर्यंत माझं सुद्धा आवरेल। आता हे गेल्याच्या नंतरच मग मला माझं आवरायचं आहे, आंघोळ वगैरे पूर्ण ब्रश सगळं माझं बाकी आहे, कारण अगोदर टिफिन वगैरे रेडी झाला का मग आपल्याला पण आपले कामं सुधारतात, नाहीतर पूर्ण गोंधळच होऊन जातो। त्यासाठी ह्यांना म्हटलं होतं अलाराम जरा लवकर लावा 5:30चा, पण नाही, हे म्हटले नको, कारण अलाराम वाजला का ह्यांच्या पण झोपी हे बिघडून जातात, त्यामुळे मग 5:45चा कसा तरी लावलेला आहे, पण आरामशीर होतं 5:45मध्ये सुद्धा। आता फक्त टिफिन आहे, लंच आहे, त्यामुळे ठीक आहे, पण अजून नाश्ता जर चालू केला बनवायला तर वेळ लागेल मला, मे बी बहुतेक तर 5:30लाच उठावं लागेल मला तेव्हापासून। बघू आता काय होते, कसं होतंय, सध्या तर चालू आहे।
आपली पण झोप झाली पाहिजे पूर्ण. रात्री पण आम्ही लवकरच झोपत असतो, उशीर होत नाही आम्हाला. 10 10:30 पर्यंत आम्ही झोपून जातो. तर बघा फायनली टिफिन पॅक करून घेत आहे मी आणि नंतर इकडे चहा सुद्धा होत आहे. तर हा टिफिन बघा मी ऑनलाईन मागवलेला होता. 4 डब्याचा सेट होता हा. आता 3 आहेत माझ्याकडे. एक मी काय केलं, गॅसवरती ठेवला होता काहीतरी गरम करण्यासाठी, तर तेव्हा असा पूर्ण डबा खराब होऊन गेला. तर त्यामुळे आता 3च राहिलेले आहेत आणि छान आहेत. डबल झाकण आहे त्याला, वरतून एक आणि आतमधून एक आहे. तर 2 झाकण आहेत. आणि बघा फक्त चपाती भाजी भरलेली आहे, सॅलड वगैरे काही नाही, कारण त्यांना तसलं काही आवडत नाही. घरीच असतं, घरी संध्याकाळच्या जेवणाबरोबर असतं हे सगळं. तर भरून झालेला आहे टिफिन फायनली. आता चहा सुद्धा होईल रेडी आणि राहिलेली भाजी बघा एका भांड्यामध्ये काढून घेते, म्हणजे भांडे धुवायला रिकामे होतात. आणि नंतर कढई वगैरे तसंच राहिलं का जरा कसं वाटतं, चांगलं वाटत नाही. सो त्यामुळे मग भाजी काढून घेते आणि जेवढे भांडे पडलेले आहेत तेवढे पूर्ण माझं आवरण्याच्या झाल्याच्या नंतर पुन्हा वेळ भेटला तर भांडे धुवून घेणार आहे. वेदांत वगैरे उठेपर्यंत वेळ भेटला तर बघू. आता भांडे पण काही जास्त नाहीत, फक्त चहाचं आणि एवढी भाजी वगैरे बनवलेली एवढेच भांडे असणार आहे, जास्त काही नाही. तर पाणी ओतून ठेवते कढईमध्ये, म्हणजे सुकणार नाही आणि धुता वेळेस इझिली धुवून निघेल त्यासाठी बघा. आणि नंतर चहा सुद्धा मस्त बॉईल होत आहे बघा, छान. आता ओतून घेते, ह्यांचं पण आवरलेलं आहे. तर चहा ओतून घेते आणि सकाळी सकाळी मस्त चहा असला का छान वाटते. तर माझ्यासाठी चहा बनवलेला नाही बघा, मी त्यांच्यासाठीच बनवलेला आहे. का फक्त जर मी चहा, म्हणजे आता बऱ्याच दिवस झाले मी सकाळचा चहा सोडून दिलेला आहे. जर मला कधी चहा पिऊ वाटला तर मी नंतर पिते, 10:30 11च्या नंतर. आता सकाळी सकाळी पेत नाही, कारण पित्त खूप वाढायला लागलेलं आहे माझं, त्यामुळे. तर माझा सुद्धा ब्रश वगैरे करून घेतला आणि नंतर बघा ह्यांचा चहा पिणं चालू आहे आणि माझं पाणी पिणं चालू आहे. तर हे खाली बसलेले आहेत पलीकडे आणि मी चेअरवर बसलेले आहे. स्लोली पाणी पिते. सकाळचं पाणी मी बसूनच पिते, दिवसभर मग काय उठूनच चालू असतं, पण सकाळी सकाळी तरी कमीत कमी बसून पाणी पिलं पाहिजे. तर बघा ह्यांचा जायचा वेळ झालेला आहे. तर फायनली डोअर वगैरे ओपन केला आता आणि नंतर ह्यांची बॅग देऊन येते मी पण ह्यांना वाटेला लावून, म्हणजे निवांत होतं आपलं सुद्धा, त्यामुळे. तर बघा फायनली हे गेले. आता मला माझी कामं करायला मोकळं. तर बघा आंघोळ वगैरे आवरून घेतलेली आहे माझी आणि आता इकडच्या साईडला ठेवलेलं आहे वेदांसाठी पाणी गरम व्हायला आंघोळीला. नेमकं लाईट गेलेली आहे आणि आता बराच वेळ झालं गेली, पण अजून काय आलेली नाही. सो त्यामुळे गॅसवर ठेवलेला आहे आणि आता एक साईडला राहिलेला स्वयंपाक, म्हणजे चपात्या राहिल्या होत्या तेवढ्या करून घेत आहे. सो वेदांत पण उठलेला आहे आता. सो आवरते एवढं आणि नंतर त्याला रेडी करून घेते. पाणी पण त्याचं आता गरम झालेलंच आहे ऑलमोस्ट. चपात्या भाजीपर्यंत पूर्ण चांगलं पाणी गरम होईल. सो त्यामुळे नंतर त्याला रेडी करून घेते. एकदा कसं किचन मधले काम आवरून घेतले का नंतर बाकीचे काम करायला सुधरतं आणि किचन वगैरे क्लीन करून ठेवता येते, भांडे नंतर क्लीन करून घेता येतात. सो बाकीचे राहिलेली कामं काय चालूच राहतात, पण किचन मधले एकदा आवरलं का रिलॅक्स होतं. सो त्यामुळे म्हटलं अगोदर राहिलेला स्वयंपाक करून घ्यावं, म्हणजे निवांत होते, बाकीचे कामं काय करता येतील नंतर. सो त्यामुळे मग चपात्याच राहिल्या होत्या, बाकी झालेलाच आहे. आमचं वेदांचा माझा दुपारचा पूर्ण स्वयंपाक करून घेतलेला आहे. आता स्वयंपाकाची काही झंझट नाही, मिटलेली आहे आता. एकदा राहिलं का पूर्ण राहूनच जातं, पुन्हा नंतर खूप कंटाळा येतो, करू वाटत नाही. सो मूड असला हे करून घेते मी. आणि बघा या तव्यावर खूप छान चपात्या होत आहेत. अगोदर मी लोखंडाचा तवा यूज करायचे, त्यावरती चपात्या एकतर मध्ये सेंटर मध्ये भाजायच्या आणि साईडने कच्च्या राहायच्या आणि चपातीला पूर्ण सारखं हलवत राहावं लागायचं त्याला, तर चपाती भाजायची आणि चपात्या काळ्या सुद्धा व्हायच्या त्या तव्यावरती. अशा पीठ एवढे छान आहे, पांढर शुभ्र चपात्या येतात, पण त्या तव्यावरती एकदम काळ्या चपात्या येत होत्या. सो मी हा तवा यूज करायला स्टार्ट केलेला आहे आता. तो ठेवलेला आहे तिकडे, कारण लोखंडाच्या तव्यावर खाल्लेलं छान असतं, पण तवा छानच वर्क करणा झाला, त्यामुळे मग मी ठेवलेला आहे तो तवा. कारण एवढं छान पीठ आहे आणि अशा चपात्या येतात, मग पिठाचं म्हणजे वाटोळ झाल्यासारखंच होत होतं, चपात्या खाण्याची इच्छाच होत नव्हती. त्यामुळे मग मी तवा चेंज करून घेतला. आता छान चपात्या होत आहेत ह्या तव्यावरती बघा. आणि गॅस पण आता जरा बऱ्यापैकी चांगला चलायलाय फास्ट,
कारण तवा जड आहे जरा आणि त्यावरती चपात्या भाजत नव्हत्या मागे. तर ह्यांनी आता संडेच्या दिवशी त्याला रिपेअर केलेला आहे, तर बऱ्यापैकी चांगला चलायला आणि चपात्या पण छान भाजत आहेत. कारण चपाती जर नाही चांगली भाजली म्हणजे फुल गॅसवर नाही न भाजली तर वातट झाल्यासारखी होती चपाती. सो त्यामुळे मग आता छान वर्क करत आहे तवा सुद्धा आणि गॅस सुद्धा. सो चला मी करून घेते आणि नंतर हे माझं आवरल्यावर वेदांतला रेडी करून घेते. चल तू आवर, ब्रश देते तुला. चल माझं पण झालेलं आहे आता. हा मला अंघोळ करायचे, अगोदर ब्रश कर. तर बघा वेदांतला सोडून आले जस्ट आणि येता येता साईबाबांच्या मंदिरात सुद्धा गेला होता आम्ही. सो सकाळी सकाळी मस्त दर्शन झालेलं आहे आणि आज गुरुवार पण आहे. सो त्यासाठी असं पण काही जाणं होत नाही, त्यामुळे आज जाणं झालं. नंतर बघा माझ्या मैत्रिणीला म्हणजे अमरजाला जायचं होतं पार्लरमध्ये, कारण त्यांना आज गावाकडे जायचं आहे. त्यामुळे थ्रेडिंग करायची होती, फक्त थ्रेडिंगच करायची होती. त्यामुळे पार्लरमध्ये आलेला आहोत आणि ह्या दोघांचं बघा आरशामध्ये बघून काहीतरी चालू आहे. सो असं आहे पार्लर. हे बघा लांब आहे हे आमच्यापासून खूपच, तर ह्यांचं चालू आहे करणं आणि लेकरांची मस्ती करणं चालू आहे. ह्यांना कुठेही घेऊन गेलं तरी ह्यांचं काही शांत बसत नाहीत. हे बाहेर आलोत ना, कुठे पण असं नसते करायचं वेदांत, शांत बसायचं असते. हो ना श्रेयश? तर बघा पार्लर मध्ये गेला होता आम्ही आणि नेमकं पाऊस आला. कपडे होते वरती गच्चीवरती टाकलेले, पूर्ण कपडे भिजून गेले आणि मी सुद्धा भिजलेले आहे. बघा आता इथं टाकलेले थोडेफार आणि घरात चेअरवर वगैरे कुठं पण टाकून दिलेले आहेत. आणि आज नेमकं कपडे एवढे होते भयानक, कपडे टाकायला जागाच नाही. सो बाहेर थोडे टाकलेत आणि घरामध्ये पण थोडेसे ठेवलेले आहेत. आम्ही दोघींनी मिळून काढले, नाहीतर पूर्ण भिजून गेले असते. सो खूप फजिती केलेली आहे पावसानं. बघा 2च मिनिटांमध्ये आम्हाला लेट झाला येऊस तर पाऊस आलाच आणि पूर्ण कपडे भिजलेच होते. अर्धे काढून घेतले पटकन म्हणून, थोडेसे राहिलेले आहेत तर ते टाकलेले आहेत आता बाहेर. फॅनच्या हवेला आता वाळून जातील समजा, पण तेच खूप कपडे असल्यावर. हा चल वेदांतचा फ्रेंड जातोय आज गावाला. हो ना वेदांत? सो चला आता बनवायचा आहे केक. मला आता तुला याद आतीये. मला नाही याद येत, तुलाच येतोय. येणार आहे ते परत लगेच, काम आहे त्यांचं त्यामुळे चालले तो. सो चला आता मी बनवते केक. आता 3 वाजत आहेत, आता बनवून घेते. सकाळीच बनवायचा होता पण सकाळी काय बनवणं झालं नाही. सो आता करून घेते तयारी. चला. तर बघा ह्या भाजीपाला मग अशीच मी धुवून ठेवलेला होता आणि यावेळेस भेंडी खूप छान भेटलेली आहे बघा, मस्त. तर ही आता उद्या टिफिनसाठी करायची आहे मला, त्यामुळे बाहेर काढून ठेवणार आहे. आणि बाकीचं भरून ठेवते ह्याच्यामध्ये, म्हणजे कसं होतं निवांत. गाजर वेगळ्या सेक्शन मध्ये ठेवते म्हणजे घ्यायला सोपे जातात जरा. अद्रक एवढी आहे सो ही पण याच्यातच टाकते एका कडेला. मिरच्या आहेत, मिरच्याची देठ काढते आणि ह्याच्यातच ठेवून देते, कारण वेगवेगळे डबे करत बसण्यापेक्षा यामध्ये पण जागा आहे. मिरच्याचा काही एवढा यूज होत नाही. तर बघा मी बनवला होता रव्याचा केक, तर कसा झालेला आहे बघा. जमला नाही एवढा, पूर्ण काय म्हणते त्याला श्रिंक झालेला आहे, तर बिघडूनच गेला म्हणायचा आता हा. आता तरी पण ह्याला टेस्ट करून बघायचा आहे कसा झालाय टेस्टला. नंतर इकडे मी रात्री साबुदाण्याचे वडे बनवले होते, फ्रीज मध्ये ठेवले होते. सो आता त्याला थोडंसं फ्राय करून घेणार आहे. आणि इकडे वेदांत वेट करत आहे वड्याची आणि केकचा. नंतर बघा इकडे भेंडी काढून ठेवलेली आहे मी, आता कट करून ठेवणार आहे उद्याच्या डब्यासाठी. शॅलो फ्राय करून घेत आहे मी असे वडे, फ्राय न करता, कारण फ्राय सारखं करणं खाणं बरोबर नाही, त्यामुळे मग शॅलो फ्राय करत आहे असे. काय केलंस हे असलं?
ते काय घर आहे का? किती पसारा करून ठेवलास? होमवर्क झाला का? होमवर्क करून घे, डान्सची प्रॅक्टिस कर. उचल पटकन ती सामान सगळं. हा लावते ना मग मी. चल ते सगळं जागेवर ठेव सामान. तर बघा परत पाऊस चालू झालेला आहे. अजून कपडे टाकलेले आहेत बाहेर पूर्ण. आता वाळतील केव्हा माहित नाही. बघा आभाळ पण खूप आलेला आहे अजून. सो चला आता 5:30 वाजत आहेत. आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे. आणि चपात्या आहेत 2-3 सकाळी बनवलेल्या त्याच. आणि आता भात करणार आहे थोडासा आणि वांग्याची भाजी करायची आहे. सो असा मेनू आहे आजचा, साधा सिंपल. हळूच वेदांत हळूच. सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.